हरिओम. आज शुक्रवार 1 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. ऐकूया. तमोगुण हा तिन्ही गुणात जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे आणि यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरं नाही. तसं जर असतं तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्याला भगवंत लवकर वश झाला असता ना. भगवंताचं लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असतं. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले ना, ते पाहून लोक फसतील, भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असतं. प्रापंचिक गोष्टी करता उपवास करणं ही गोष्ट मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावं ना की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असं मनाला वाटावं. पण देहाने अन्न खाल्ले म्हणून मी कुठे बिघडलो? याउलट आपल्या चित्तात भगवंताचं नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात. त्यांना आपण उपास तपास कशासाठी करतो हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येतं. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालतं. पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असेल तर फारच उत्तम. निष्काम कर्माचं फार फार महत्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असं तरी विचारलं तर तुझं नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणं, याचं नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचं नाम मात्र अखंड टिकेल. आणि त्याचं नाम घेतलं की त्याला आपल्याकडे येणं जरूर आहे. आणि म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावं. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. हरिओम. हरिओम तत्सत.